जय महाराष्ट्र मित्रांनो, लेट पण थेट आज चित्रपट पाहायला आलो म्हणजे कुठला प्रदीप भाई धुरंधर सिनेमा पाहायला आलोय. ब्रह्मा विष्णू महेश येते. फुल हाऊसफुल सिनेमा आहे. आणि दुसरा शो आहे तो म्हणजे अखंड 6चा शो आहे. आणि तिसरा शो आहे 2:30चा तो म्हणजे शोले. 50 वर्ष पूर्ण झालेत म्हणून शोले सुद्धा चित्रपट लावलेला आहे. तर याचा आनंद घेऊ. बघूया कसा आहे धुरंधर. चला. फायनली धुरंधर हा चित्रपट मी पाहिला आहे. तब्बल 3 तास 34 मिनिटाचा हा सिनेमा. परंतु जर आपण चित्रपटगृहात जर पाहिला तर ॲड वगैरे पकडले तर कंप्लीट 3.25 तासाचा पिक्चर आहे. परंतु असे कुठेही जाणवलं नाही की हा चित्रपट जवळपास 3.25 तासाचा आहे. कारण धुरंधर या सिनेमाने चित्रपटगृहात अक्षरशः आग लावले. आग. 2 तासानंतर इंटरवल होतो आणि त्याच्यानंतर जवळपास 1.5 तास हा सिनेमा चालतो. त्याच्यामध्ये रणवीर सिंग अफलातून काम केलंय. अर्जुन रामपाल असेल, संजय दत्त असेल, बरेच असे कॅरेक्टर आहेत. त्यांचं काम अतिशय जबरदस्त आहे. परंतु एक कॅरेक्टर जे आहे ते म्हणजे अक्षय खन्नाचं. सर्वांचं कॅरेक्टर एकीकडे आणि अक्षय खन्नाचं कॅरेक्टर पूर्णपणे एकीकडे. असा हा सिनेमा जबरदस्त. या सिनेमाला मिळतील आउट ऑफ 5 पैकी 5 स्टार. आणि रिपीट व्हॅल्यू असा हा सिनेमा आहे. रणवीर सिंगचं या सिनेमातून कमबॅक नक्कीच झालं आहे असं म्हणता येईल. रणवीर सिंगचं नव्हे तर पूर्ण कास्ट. अक्षय खन्नाचं सुद्धा कॅरेक्टर याच्यामध्ये जबरदस्त आहे. छावा चित्रपटामध्ये त्या अक्षय खन्नाने औरंगजेबाचा रोल केला होता. तर या चित्रपटामध्ये त्याने रेहमान डकेतचं जे कॅरेक्टर निभावलं आहे, अफलातून असा हा सिनेमा आहे. आणि रिपीट व्हॅल्यू, पुन्हा एकदा सांगतो, रिपीट व्हॅल्यू हा सिनेमा आहे. कंप्लीट 4 तासाचा सिनेमा. रसिक प्रेक्षकांना सिनेमा संपल्यानंतरही विश्वास बसला नाही की सिनेमा संपलाय. आणि याचा पार्ट 2 लवकरच येणार आहे. सिनेमा संपल्यानंतर कुठेही जाऊ नका, कारण त्याचा दुसऱ्या पार्टचा टीझरसुद्धा दाखवलेला आहे. तर चला, जबरदस्त असा आउटस्टँडिंग बॉलिवूडचं कमबॅक या सिनेमातून नक्कीच झालेलं आहे. सुपर. या सिनेमाला मिळतील 5 पैकी 5 स्टार.